उन्हाळा सुरू झाला असून सर्वत्र थंड पेय आणि रसाळ फळांची मागणी वाढत आहे. यात लाल रंगाचे रसरशीत असणारे मिठास असलेले लालेलाल टरबूज फळाचाही आस्वाद घेतला जातोय. परंतु यंदा टरबूजाचे उत्पादन व आवक वाढल्याने बाजारात टरबूजाची किंमत मात्र पडली असून यापुढेही यात फारशी वाढ होणार नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे बाजारपेठेत आवक वाढलेल्या टरबूजाची 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागणार आहे, असे टरबूज उत्पादक जाहीर भाई यांनी सांगितले असून बळीराजा मात्र चिंतित झाला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून दिवसा उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारच्या वेळी घशाला कोरड पडते. अशात रसदार फळांचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल असतो, असे मत शेतकरी आशिष अरबट खुर्माबाद यांनी व्यक्त केले. दरम्यान ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगड, खरबूज, द्राक्षे आदी फळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यात फळांचे दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. जानेवारी पासून टरबूज बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगली पसंती आहे. दर्जा चव उत्तम असल्याने ही फळे दर्यापूरकरांच्या पसंतीस उतरली आहेत. सध्या फळांचा राजा आंबा येण्याची प्रतीक्षा संपली आहे. काही दुकानांवर आंबा विक्रीस दिसून येत आहे. मात्र कलिंगड मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहे. मागील वर्षी कलिंगडाचे भाव सुरुवातीला 80 रुपये होते. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर 15 ते 20 रुपये किलो आहे. यामुळे येत्या काळात अजून दर कमी होतील की वाढतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. कलिंगड स्वस्त फळ शिवाय उन्हाळ्यात उत्तम असल्याने बाजारात कलिंगडांना चांगलीच मागणी आहे, परंतु भाव मात्र पडला आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.